वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की आता 1 जुलै 2024 पासून काही कलमांमध्ये आणि कायद्यांमध्ये हा बदल झालेला आहे। तो बदल तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सादर व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवित आहे। तर भारतीय दंड संहिता म्हणजेच इंडियन पिनल कोड IPC याचं नाव बदलून आता भारतीय न्याय संहिता BNS असे झालेले आहे। त्याच्याचबरोबर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे नाव CRPC फौजदारी दंड प्रक्रिया ह्याला दिले गेलेले आहे। याच्यामध्ये काही कायदे जे आहेत त्या कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे। तर हा जो बदल झालेला आहे हा बदलचा सर्वात जास्त फायदा हा महिलांच्या बाबतीमध्ये जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये होणार आहेत। कारण का की हा जो बदल झालेला कायदा आहे त्याच्या जी कलमं आहेत महिलांच्या संदर्भातली जी गुन्हे असतात त्याच्या संदर्भातली जी कलमं असतात त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे न्याय प्रक्रिया होणार आहे। त्याच प्रकारे महिलांच्या बाबतीत घडणारे गुन्ह्यांचं जे विश्लेषण आहे आणि त्याच्यावर जी तरतूद आहे शिक्षेची त्या तरतुदीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे एक त्या पीडित महिलेला न्याय मिळू शकतो। तसेच इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा म्हणजे आधी IPC मध्ये जे कलम असायचं त्या कलमामध्ये ह्या नवीन सुधारित जो BNS कायदा झालेला आहे भारतीय न्याय संहिता असं त्याचं नाव आहे। तर IPCच्या मध्ये जे झालेली जी कलमांमध्ये फेरफार आहे बदल आहे तो भारतीय न्याय संहिता BNS याच्यामध्ये दर्शविला जाणार आहे। त्याचप्रकारे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याच्यामध्ये BNSS याच्यामध्ये फौजदारी दंड प्रक्रिया म्हणजे CRPCचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये जो झालेला बदल आहे तो दर्शविला जाणार आहे। तर नक्कीच ह्या सर्व गोष्टीचा फायदा हा नवीन जे वकील होऊ झालेली जी मंडळी आहे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच फायदा होईल। परंतु ज्यांची प्रॅक्टिस ही 25-30 वर्षापासून आहे त्यांचा थोडासा घोळ होऊ शकतो, समजून घ्यायला थोडंसं अडचण येऊ शकते। त्याचप्रकारे काही नवीन ज्या FIR होणार आहेत म्हणजे 1 जुलै 2024 पासून ज्या FIR होणार आहेत त्या सर्व FIR ह्या नवीन सुधारित कायद्याअंतर्गत होणार आहेत आणि ज्या जुन्या ज्या FIR झालेल्या आहेत आणि जुन्या ज्या केसेस आहेत त्या जुन्या केसेस दाखल झालेल्याप्रमाणेच त्याची प्रॅक्टिस किंवा त्याची न्याय प्रक्रिया सुरू असणार आहे। तर नक्कीच भविष्यात येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी जो कायदा आणि कलमांमध्ये जो बदल झालेला आहे तो नक्कीच त्याच्याबद्दल मी माहिती देईल। परंतु आता फक्त तुम्ही एवढंच लक्षात घ्या की IPCचं नाव बदलून हे भारतीय न्याय संहिता असं झालेलं आहे आणि CRPC जी फौजदारी दंड प्रक्रिया आहे त्याचं नाव बदलून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS अशा प्रकारे झालेलं आहे। तर आपल्याला बऱ्याच वेळेला ना IPC आणि CRPC हे नाव आपल्या एक बोलतात ना नेहमीचं आपल्याला ती सवय झालेली आहे त्या प्रकारे त्याचं उच्चारण करणं आणि त्या प्रकारे प्रॅक्टिस करणं। परंतु आता IPCचं नाव बदलून हे BNS झालेलं आहे म्हणजे त्याचं नाव भारतीय न्याय संहिता असं झालेलं आहे। तसंच CRPCचं नाव बदलून हे BNSS झालेलं आहे म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असे झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये मी जे कायद्यांमध्ये आणि कलमांमध्ये झालेला बदल कशा प्रकारे झालेला आहे त्याची सविस्तर माहिती मी व्हिडिओ बनवून तुम्हा सर्वांना देणार आहे। हा व्हिडिओ जनहितार्थ माहितीसाठी सादर केलेला आहे। धन्यवाद। जय भारत।